मित्रांनो, अनेक श्रोत्यांनी मला प्रश्न विचारला, की तुम्ही जेवढे व्हिडिओ बनवत असता, तेवढे तुमचं लक्ष कधी-कधी असं वरती जात असते, आकाशाकडे बघत असतात काय. आता ही ती डोक्यावरती गिरट्या घालतीये. कदाचित ती माझ्यावरती हे करू शकेल, अटॅक करू शकेल. आज आपण भगवान विष्णूची स्तुतीपाठक करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरस्कर. मित्रांनो, अनेक श्रोत्यांनी मला प्रश्न विचारला, की तुम्ही जेवढे व्हिडिओ बनवत असता, तेवढे तुमचं लक्ष कधी-कधी असं वरती जात असते, आकाशाकडे बघत असतात. मित्रांनो, यापूर्वी एक मी घारीवरती व्हिडिओ बनवलेला आहे. ती घार डोक्यावरती आकाशात गिरट्या घालत असते. आता अनेक वेळा तिने तसा प्रयत्नही केलेला आहे. आता ही ती डोक्यावरती गिरट्या घालते आहे. कदाचित ती माझ्यावरती हे करू शकेल, अटॅक करू शकेल, झडप घालू शकेल. असो मित्रांनो, नकारात्मक एनर्जी सक्रिय आहे. यापूर्वी त्याचा मी उल्लेख केलेला आहे. बघा, आता समोरून तिने माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी थोडासा दचकलो. आणि ती एक नाही आहेत, आता दोन आहेत. आता माझ्या पाठीमागे एक आहे. ती कदाचित माझ्या डोक्यावरती हे करेल. बघूया काय घडते येते, काय स्थिती येते. बघू काय प्रकार आहे तो समजून घेऊ. पाठीमागे आता मागच्या पायपावर बसली येते. आता बघू काय घडते. असो मित्रांनो, आज आपण भगवान विष्णूची स्तुतीपाठक करणार आहोत आणि ते समजून घेणार आहोत. आता आहे एक वरती, दुसरी आणखीन एक, म्हणजे दोन आहेत. काय त्यांच्या मनात आहे, काय त्यांचा उद्देश आहे, हा त्याचं त्यांना माहिती आहे. काय माहिती नाही. असो, तर स्तुतीपाठकाला सुरुवात करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. मित्रांनो, भुजगशयनम, भुजंगावरती शयन केलेले विष्णू, त्यांनी तुम्ही चित्ररूपात बघितलं असाल. आणि त्याच्या चरणाजवळ लक्ष्मी आहे. गगन सदृशम, या पृथ्वीला त्यांनी तारलेलं आहे, भरलेलं आहे, धारण केलेलं आहे, असं त्याचं वर्णन आहे. मित्रांनो, हा भुजंग कोण आहे, तर हे षडविकार आहे. या षडविकार असताना सुद्धा या षडविकारावरती मात करून, या षडविकाराला नजरअंदाज करून आपलं मन कसं शांत हवं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. पद्म म्हणजे हे कमळ. मित्रांनो, असा हा विष्णू, असा हा गुणधर्म आपल्यामध्ये आणावा. आपण एकदम शांत. षडविकार जे कितीही हावी होण्याचा प्रयत्न करत असतील, षडविकार जर आपल्यावरती कितीही हावी होण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्याला आपण हावी होऊ देऊ नये.
आपण मन शांत ठेवायचं, एकाग्र ठेवायचं, तर आपल्यावरती ते षडविकार हावी होऊ शकत नाही. आणि तोच तो भुजंग आहे. आणि ह्या भुजंगावरती आपण मनुष्य प्राणी पहुडलेला आहे, हा त्याचा अर्थ आहे. मग त्यांनी कसं असावं? त्या विष्णूप्रमाणे शांत, निरागस, कुठलाही त्याच्यामध्ये भाव नाही आहे. मन एकदम एकाग्र आहे. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची ताकद आहे, आलेल्या प्रसंगाशी लढायची ताकद आहे. फक्त काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याला आपल्यावरती हावी होऊ देऊ नये. मित्रांनो, हे जर षडविकार आपल्यावरती हावी झाले नाहीत तर आपण प्रत्येक काम, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कार्य अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. त्याच्यातून आपण काहीतरी साध्य करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन. बहिणाबाई चौधरींनी मनावरती कविता लिहिलेली आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल पिरी येई पिकावर. म्हणजे मन इतकं काय अस्थिर आहे. मन चंचल चंचल आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळ. म्हणजे बघा, आपण म्हणतो मी सुशिक्षित आहे, मला सर्व ज्ञान आहे, मी एवढी पदवी का प्राप्त केली आहे. पण एकही इयत्ता न शिकलेली ती बहिणाबाई चौधरी आपल्यापेक्षाही सुशिक्षित आहे. कारण त्या कवितेवरती PhD केली जाते. म्हणजे बघा, आपण सुशिक्षित आहोत की बहिणाबाई सुशिक्षित आहे? विचार करा. वास्तव, सनातनी वास्तव, हेच ते सनातनी वास्तव आहे मित्रांनो. मन शांत ठेवणं, मन एकाग्र ठेवणं, मनावरती ताबा ठेवणं. बघा, जमते आहे का? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथम्. ओम शांती शांती शांती. मित्रांनो, याचा पुढचा व्हिडिओ मी जो बनवणार आहे तो एक माझ्यासोबत एक घडलेला प्रसंग त्याच्यावरती मी वर्णन करणार आहे. त्याचा मी अनुभव घेतला आहे, त्या प्रसंगाचा त्याचं मी वर्णन करणार आहे. म्हणजे नकारात्मकता कशी काय आपल्यावरती ताबा मिळवते, आपल्यावरती नियंत्रण करते, त्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. असो मित्रांनो, आता तरी आपलं मन शांत ठेवून आपण ही प्रार्थना केलेली आहे. तुमच्यापर्यंत माझी प्रार्थना पोचलेली आहे. मन शांत ठेवायचं आहे. मन शांत असेल तर तुम्ही कोणताही निर्णय योग्य प्रकारे सद्विवेक बुद्धीने घेऊ शकता आणि आपलं कार्य, आपलं कर्म अगदी चोख पार पाडू शकता. निर्णय तुमच्या हातात आहे. मन कसं असावं आणि हे जे का आपण देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, त्या सांकेतिक स्वरूपातून आपण थोडंसं बाहेर येऊया आणि वास्तवाकडे जरा बघूया आणि हे वास्तव आपण स्वीकारूया. तरच आपल्याला सनातन कळेल, सनातन संस्कृती कळेल, सनातन धर्म कळेल. बघा, जमते आहे का? विचार करा आणि निर्णय घ्या. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा.
तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.